नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. खेडमधील मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपूल धोकादायक, कॉन्क्रीट रस्त्याला भेगा, डिवायडरमधील उघड्या लोखंडी सळ्या ठरतायत जीवघेण्या. चिपळूण उड्डाणपूल अंतिम टप्प्यात, गणेश उत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावर मोठा दिलासा. हर्णे बंदर परिसरात पिसाळलेल्या गायीचा नागरिकावर हल्ला, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे रेबीजचा धोका. रत्नागिरीत पारंपरिक हातपाटी वाळू उत्खनन पुन्हा सुरू होणार, आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला मोठं यश. माजी आमदार बाळमाने शेतात कुटुंबासह केली भात लावणी. सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील वेरळ येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नव्यानं उभारण्यात आलेला उड्डाणपूल आता वाहन चालकांसाठी धोक्याचा ठरत असल्याचं समोर आलंय. हॉटेल गणपती कृपा समोरील या उड्डाणपुलावरील कॉन्क्रीट रस्ता पावसात खचू लागला असून अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. याशिवाय उड्डाणपुलाच्या मध्यभागी डिवायडरचं काम अद्याप अपूर्ण असून उघड्यावर राहिलेल्या लोखंडी सळ्या अपघाताला निमंत्रण देत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा मुसळधार पावसात या सळ्यांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते. तसेच काही ठिकाणी संरक्षण कठडे नसल्याने वाहन चालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अर्धवट काम, खचलेला रस्ता आणि सुरक्षेचा अभाव लक्षात घेता संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तातडीने दुरुस्ती करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी वाहन चालकांकडून करण्यात येते. मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो वाहन चालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गणेश उत्सवापूर्वी माणगाव बायपास वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता असतानाच चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथील उड्डाणपुलाचं कामही अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. उड्डाणपुलावरील शेवटचा आणि सर्वात मोठा 42 मीटर लांबीचा गर्डर उभारण्याचं काम काल सायंकाळपासून सुरू झालं असून हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे 2 दिवस लागण्याचा अंदाज आहे. गर्डरचं काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित कामांना वेग देत हा उड्डाणपूल देखील गणेश उत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या गणेश उत्सवात मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदर परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली. भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे पिसाळलेल्या गायीनं एका नागरिकावर हल्ला केल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या भटक्या कुत्र्याने यापूर्वी अनेक जनावरांना चावा घेतल्याची माहिती देखील कळली आहे. नागरिकांनी तत्परता दाखवत संबंधित गायीला सुरक्षितपणे बांधून ठेवलं असून पशुवैद्यकीय विभाग आणि प्रशासनाला तातडीनं पाचारण करण्यात आलंय. दरम्यान भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि त्यातून निर्माण होणारा रेबीजचा धोका लक्षात घेता तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपरिक हातपाटी वाळू व्यावसायिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळालं असून महाराष्ट्र सागरी मंडळानं जगबुडी नदीपात्रात हातपाटी पद्धतीनं वाळू उत्खननासंदर्भातील मंजुरीची अधिकृत प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रोजगारापासून वंचित असलेल्या शेकडो स्थानिक कामगार, नावाडी आणि वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. गोवळकोट, जगबुडी, दाभोळखाडी आणि वशिष्ठी नदी परिसरातील हातपाटी वाळू उपशासाठीची ना हरकत प्रमाणपत्र मुदत संपल्याने हा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला होता. परिणामी या व्यवसायावर अवलंबून असलेल्या 500हून अधिक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवलं होतं. या पारंपरिक आणि पर्यावरणपूरक व्यवसायाला पुन्हा परवानगी मिळावी यासाठी आमदार शेखर निकम यांनी 5 जुलै रोजी महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे तसेच महाराष्ट्र
सागरी मंडळाच्या मुख्य जल आलेखकांना निवेदन देत पाठपुरावा केला होता. त्याची गंभीर दखल घेत महाराष्ट्र सागरी मंडळाने 20 जुलै रोजी अधिकृत कार्यवाही सुरू केल्याचं स्पष्ट केलंय. शासनाच्या सुधारित वाळू निर्गती धोरणानुसार सन 2026-27 साठी जगबुडी नदीतील जलमार्ग सुरक्षित ठेवण्यासह स्थानिक कामगारांना हातपाटी पद्धतीनं वाळू उत्खननासाठी प्राधिकृत करण्याची प्रक्रिया आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुरू होणार आहे. या निर्णयामुळे रत्नागिरीतील पारंपरिक हातपाटी वाळू व्यवसायाला पुन्हा नवसंजीवनी मिळणार असून स्थानिकांच्या रोजगाराचा मार्गही मोकळा होणार आहे. कोकणात दमदार पावसामुळे भात लावणीच्या कामांना वेग आला असून शेतकऱ्यांसोबत लोकप्रतिनिधी देखील शेतात उतरल्याचं चित्र आहे. रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी आपल्या मिऱ्या गावात कुटुंबियांसह भात लावणीत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी स्वतः भाताची रोपे लावत शेतीचं महत्त्व अधोरेखित केलं. शेती कोणीही सोडू नये आणि कोकणातील भात उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. विशेष म्हणजे काल आमदार भास्कर जाधव यांनी देखील भात लावणीत सहभाग घेतला होता. माने हे भास्कर जाधव यांचे साडू आहेत. आज माने कुटुंबियांच्या दरवर्षीच्या प्रमाणे भात शेती लागवडीच्या कार्यक्रमासाठी कमलाश्रम जाकीमिरे रत्नागिरी येथे आम्ही सर्व माने कुटुंबीय आमचे कुटुंब प्रमुख हेमचंद्र यशवंतराव माने यांच्या साथीनं या ठिकाणी लावणी कार्यक्रमाला आलेलो आहोत. आम्ही दरवर्षी अशा प्रकारची आम्ही शेती करत असतो. हेमंतराव माने हे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आहेत रत्नागिरीचे, त्याचबरोबर मिऱ्या विविधकारी सोसायटीचे चेअरमन आहेत आणि एक प्रगतशील आंबा उत्पादक शेतकरी बागायतदार आहेत आणि वडिलोपार्जित माने कुटुंबाचा शेतीचा हा व्यवसाय आहे. आज मी स्वतः बाळ माने तालुका खरेदी विक्री संघाचा चेअरमन तर आहेच, परंतु या ठिकाणी सहकारी क्षेत्रामध्ये काम करणारा मी कार्यकर्ता. आज माझ्यासोबत आमच्या वहिनी सुजाता माने आहेत, माझ्या सौभाग्यवती सौ माधवी माने आहेत, आमचे ज्येष्ठ चिरंजीव मिहीर माने, सुनबाई शिवानी माने, धाकटे चिरंजीव विराज माने, आमच्या भगिनी कांचन सावंत माने आणि सगळे आमचे सहकारी या ठिकाणी हेमंतराव मानेंच्या साथीनं आम्ही या ठिकाणी सगळे आज हा शेतीचा लावणीचा कार्यक्रम केला आहे. खरं तर यंदा पाऊस उशिरा झाल्यामुळं शेतकऱ्यावरती संकट आहे आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लावणीचा किंवा शेती लागवडीखाली जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पेरण्या झाल्या होत्या. अवेळी पडलेल्या पावसामुळं काही ठिकाणी दुबार पेरण्या कराव्या लागल्या. ज्यांच्याकडं पंपाचं पाटाचं पाणी होतं, नैसर्गिक पाणी मिळालं, त्यांनी आपल्या जी लावणी आहे ती वेळेमध्ये केलेली आहे. परंतु जवळजवळ साधारणपणे 3 ते 4 आठवडे हा कार्यक्रम उशिरा सुरू होतो आहे आणि त्यामुळं आता लवकरच पुढच्या शनिवारी पंढरपूरच्या आपल्या विठ्ठल रखुमाईचा एकादशीचा उत्सव आहे आणि समस्त महाराष्ट्रातले वारकरी शेतकरी हे त्या पंढरपूरच्या वाटेवर आहेत. गावागावामधल्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी छोट्या वाऱ्या सुरू होणार आहेत किंवा होत आहेत. आमच्या मिऱ्या गावामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या वारीचा आम्ही एक नवा संकल्प केलेला आहे. पुढच्या शनिवारी 2 तासाची मिऱ्या ते विठ्ठल मंदिर रखुमाई मंदिर रत्नागिरीमध्ये आम्ही या ठिकाणी सडामिऱ्या, जाकीमिऱ्या, भाटीमिऱ्यातले सर्व ग्रामस्थ या ठिकाणी 2 तासाची एक विठ्ठलाची रुक्मिणीची वारी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्यामुळं यंदा आंबा उत्पादनसुद्धा कमी झालं, काजू उत्पादन कमी झालं. राज्य सरकारने, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याला एक आधार दिला. आम्ही सगळ्यांनी मागणी केली होती आणि 2 लाखापर्यंतचं कृषी कर्ज आज माफ केलेलं म्हणून तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं राज्याचे कार्यक्षम संवेदनशील असलेले मुख्यमंत्री, आमचे सहकारी मार्गदर्शक देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचंसुद्धा मी मनपूर्वक कोकणातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो आहे. त्याचबरोबर वीज बिलाची सुद्धा थकबाकी होती जवळजवळ 25,000 कोटीची, तीसुद्धा त्यांनी आज माफ करून एक आधार दिलेला आहे शेतकऱ्याला. आणि यंदा पेरण्या कमी झाल्यात, उत्पन्न कमी आहे भात शेतीचं. खरं तर 65-70 हजार हेक्टरमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भातशेती करतात. माझा असा प्रयत्न आहे की पुन्हा एकदा हे क्षेत्र जे लागवडीचं भातशेतीचं आहे ते किमान 1 लाख हेक्टरपर्यंत गेलं पाहिजे. इथलं लागणारं जे आम्हाला भाताचं किंवा तांदळाचं जे उत्पादन आहे ते इथल्या शेतकऱ्यांनी इथं पिकवलं पाहिजे. आमच्या खरेदी संघाच्या माध्यमातून हा माझा प्रयत्न आहे. आणि लेवीच्या रूपानं जादाचं जे भात आहे
ते यंदा हमी भावसुद्धा चांगल्या पद्धतीचा मिळतो आहे. जवळजवळ 3,000 रुपये क्विंटलचा भातशेतीचा किंवा भाताचा धानाचा दर क्विंटलला आज सरकार देते. पुढच्या वर्षीसुद्धा त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह काही मिळेल. आणि साधारणपणे माझी सरकारला विनंती आहे की रेशनवरती धान्य देतात, हा तांदूळ असेल किंवा अन्य काही जे आहेत गहू ज्वारी किंवा जे काही आहे हे दुसऱ्या ठिकाणून येतं. तर रत्नागिरी जिल्ह्यातलंच भात त्याचा राईस मिलमध्ये त्याचा भात करून तो जर रेशनवर सरकारने दिला तर सरकारचं करोडो रुपयाचं उत्पन्न वाचेल. आणि मला असं वाटतं त्या जिल्ह्याला हे वाचलेलं जे उत्पन्न आहे, कारण आज कुठेतरी मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, इथला तांदूळ किंवा विदर्भातला तांदूळ भात धानाचा शेतकऱ्याचा भात करून त्याचा तांदूळ करून तो रेशनवर येतो. याऐवजी ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा खर्च सरकारला, केंद्र सरकारला येतो, राज्याला येतो. तर माझा हा प्रयत्न आत्मनिर्भर भारतातला हा एक संकल्प आम्ही आत्मनिर्भर रत्नागिरी करावी, की रेशनवरती जे सगळं धान्य तांदूळ विशेष करून जो येतो तो इथल्याच शेतकऱ्यांनी पिकवावा, तोच लेवीच्या रूपानं सरकारने घ्यावा. इथंच काही ठिकाणी भौगोलिकदृष्ट्या बघून राईस मिल कराव्यात आणि त्या राईस मिलचा भात हा परत रेशनवर इथल्याच शेतकऱ्याला मिळावा, जेणेकरून शेतीकडं लोक वळतील, मेहनती राहतील. कुटुंब पुन्हा एकदा, आज आमचा हा प्रयत्न जो आहे हा सगळ्या कुटुंबांनी पूर्वी जी शेती करते आज शेती सोडली काही कारणानं, ती शेती पुन्हा एकदा केली पाहिजे ही त्यातली अपेक्षा आहे. कारण बळीराजा शेतकरी हाच शेवट एक आधारस्तंभ आहे. जगाला अन्नदाता देणारा हा जो बळीराजा आहे, ह्यांनी सुद्धा आपापलं आत्मनिर्भर यातलं शेतीचं उत्पन्न आपण वाढवलं पाहिजे. आणि म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे आजचा हा आमचा लावणीचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये लावण्या पुऱ्या झाल्यात, काही ठिकाणी व्हायच्या आहेत. आषाढ अमावास्येला हे सगळं संपतं साधन, ज्याला आपण गटारी अमावास्या म्हणतो. मला वाटतं ऑगस्ट महिन्याच्या 14-15 तारखेच्या दरम्यान आषाढ अमावास्या आहे. एक महिना यंदा अधिक आला, त्यामुळे थोड्याशा लावण्या उशिरा आणि पाऊस उशिरा झाला आहे. विठ्ठला रुक्माईच्या चरणी आम्ही सगळेजण प्रार्थना करतो की यंदाचं शेतकऱ्याचं चांगलं उत्पन्न व्हावं आणि शेतकरी हा सुखी समृद्ध व्हावा, अशी विठ्ठल रुक्माई चरणी आम्ही प्रार्थना करतो. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बायपास समुद्र किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळलेल्या अटलांटिक स्पॉटेड डॉल्फिनवर वन्यजीव संवर्धनाच्या नियमांचं पालन करत सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. जेसीबी उपलब्ध न झाल्याने कांदळवन विभागाचे अधिकारी, वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअरचे सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी स्वतः खड्डा खोदून डॉल्फिनची विल्हेवाट लावली. यावेळी सागरी जीवांचं संरक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगत समुद्रातील प्रदूषण, प्लास्टिक कचरा आणि मासेमारीच्या जाळ्यांमुळे सागरी जैवविविधतेला वाढता धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच किनाऱ्यावर जखमी किंवा मृत अवस्थेत सागरी जीव आढळल्यास त्यांना हाताळण्याऐवजी तात्काळ वन विभागाला माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं. खेड तालुक्यातील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ मोरवंडे बोरज यांना महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात MKCL कडून MSCIT अभ्यासक्रम चालवण्याची अधिकृत मान्यता मिळाली आहे. या मान्यतेनंतर ज्ञानदीप कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स येथे MSCIT सह क्लिक आणि आयलाईक अंतर्गत 250हून अधिक कौशल्य विकास आणि रोजगारभिमुख अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, डेटा अनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग, नेटवर्किंग आणि वित्तीय व्यवस्थापन यासारख्या आधुनिक विषयांचं प्रशिक्षणही इथे दिलं जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश योजना, सवलती, वैयक्तिक मार्गदर्शन, ऑनलाईन शिक्षण, नियमित मूल्यमापन आणि करिअर मार्गदर्शनाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. 10वी 12वी महाविद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलंय. 1999च्या कारगिल युद्धात भारतीय सैन्यानं मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ 26 जुलै रोजी देशभरात कारगिल विजय दिन साजरा केला जातो. या निमित्त रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे सकाळी 10:30 वाजता विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी
वीर नारी, वीर माता, वीर पिता यांचा विशेष सन्मान करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, सैनिक विधवा आणि वीर कुटुंबियांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात जालगाव पंचक्रोशी व्यापारी संघटना महिला विभागातर्फे आयोजित उपवासाच्या पौष्टिक पदार्थांच्या पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री प्रीतिवर्धन मंगल कार्यालय येथे झालेल्या या स्पर्धेत 22 महिला सदस्यांनी सहभाग घेत 22 वेगवेगळे पौष्टिक पदार्थ सादर केले. हे या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य ठरलं. या स्पर्धेत रुचिता फाटक प्रथम, अस्मी जोशी द्वितीय तर पूर्वा पेंडसे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ आणि विशेष उल्लेखनीय पुरस्कारांसाठीही अनेक स्पर्धकांची निवड करण्यात आली असून सर्व विजेत्यांना आणि सहभागी महिलांना 3 ऑगस्ट रोजी होणाऱ्या संघटनेच्या वार्षिक स्नेह मेळाव्यात पारितोषिकांचं वितरण करण्यात येणार आहे. स्पर्धेचं परीक्षण प्राध्यापक कुणाल मंडलिक आणि मिनल निमये यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेचे पदाधिकारी आणि महिला विभागातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.